नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणामध्ये एसआयटी कडून निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलचे फोन कॉल्स आणि मोबाईल डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे। मतीन पटेलच्या फोनवरनं एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यासह इतर राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सोबत फोनवरनं संभाषण झाल्याची माहिती आहे। निदा खानला कोणाच्या सांगण्यावरनं मतीनना आश्रय दिला याचा सध्या एसआयटी कडून तपास सुरू आहे। मतीन पटेल उद्या पुन्हा नाशिक पोलिसांसमोर हजर होणार असून याआधी 2 वेळेला मतीन पटेलची नाशिक पोलिसांनी चौकशी केलेली आहे। तर निदा खान प्रकरण हे नाशिकपुरतं मर्यादित नाही। निदा खानला वाचवणारं कोण होतं असा सवाल मंत्री संजय शिरसाट यांनी विचारलेला आहे। मतीन पटेलनं जलील यांचं नाव स्पष्टपणे घेतलंय असा आरोप सुद्धा शिरसाट यांनी केलाय। निदा खान प्रकरण हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे छोटं प्रकरण नाशिकपुरतं मर्यादित नाहीये। ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही साखळी ही पेरल्या गेलेली आहे। म्हणून निदा खान जेव्हा तिला जेव्हा आरोपी केलं तेव्हा जी फरार झाली तर तिला वाचवणार कोण होतं, तिला मुंब्राला घेऊन जाणारं कोण होतं, नाशिकला तिला भेटणारं कोण होतं, संभाजीनगरला येऊन तिथं 35 दिवस ठेवणारं कोण होतं, तो इम्तियाज जलील होता। आता पोलीस पुढची कारवाई करेल, त्याला नोटीस देणं, त्याचं म्हणणं ऐकून घेणं आणि कायदेशीर कारवाई करणं। म्हणून मी पहिल्या दिवसापासून जे सांगत होतो त्याला पुष्टी मिळालेली। आता हे झालं फक्त मतीनचं स्टेटमेंट, निदा खानचं स्टेटमेंट आणखीन समोर आलेलं नाहीये। त्याच्याही स्टेटमेंटमध्ये त्याचं नाव जरूर येईल हे माझा आत्मविश्वास आहे। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याच्या हालचाली आता सुरू असल्याचं समजतंय। एसआयटीकडनं 9 स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेली आहेत। लवकरच पुरवणी दोषारोपपत्र सुद्धा सादर केलं जाणार आहे। आतापर्यंत निदा खानसह 8 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे। निदा खानसह आतापर्यंत 8 जणांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। देशभरामध्ये वाढत्या पेट्रोल डिझेलच्या दरांसह वाढत्या महागाईच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नवी मुंबईमध्ये मोठं आंदोलन पुकारलं होतं। भाकऱ्या बनवत आणि भांडी वाजवत महागाईचा निषेध केला गेला। रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, रोहिणी खडसे, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले। या आंदोलनात मात्र नवी मुंबईच्या सिडको एक्झिबिशन सेंटर बाहेर मोर्चा अडवण्यात आल्यानं पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला। यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलक आणि नेत्यांना ताब्यातही घेतलं। नवी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।